तुझी वाट लावायला आली. बापरे, या माझी वाट लावणार? तुम्हाला माहिती आहे ना, या वाघाच्या डरकाळीनं अख्खा सातारा बंद होतोय ते. तीच तरकाळी तर बंद करायची. कायद्यासमोर कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही. पण आपला वायदाच आपला काय काय वाटणार आहे मॅडम. आणि या वाघाला जिरेबंद करण्यासाठी ना तुम्हाला 7 जन्म घ्यावं लागेल. माझं नाव पण मंजिरी वाघमारे. तुझ्यासारख्या गुंडाच्या हातात बेड्या ठोकायला 7 जन्म काय, 10 जन्म घ्यायला लागली ना तरी. चांगलं आहे की मग काय सांगताय, या बेड्या जर प्रेमाच्या असतील तर, आणि असं असेल तर मी तुमच्यासाठी 10 जन्म बी घ्यायला तयार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या नवीन मालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. मी विनंती करतो आपण बसण्यासाठी त्यांना असं. पण त्याचा मदत करण्याचा जो मार्ग आहे, जी पद्धत आहे, ती थोडी बदललेली आहे. आणि ती बदललेली पद्धत काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल इन्स्पेक्टर मंजू. वा. पुढील प्रश्न आहे, म्हणजे इन्स्पेक्टर मंजू यांच्यासाठी आधीची मंजू बदल झाला आहे आणि ती आधीची मंजू जशी भित्री होती ती अजूनही तशीच आहे का? फरक म्हणजे आत्ताची मंजू जरा जास्त स्ट्रॉंग दाखवते, पण तिचा जो मूळ स्वभाव आहे ती निरागस आहे. अशी आत्ताही निरागस, तेवढीच निरागस आहे. भाबडी आहे, भोळी आहे. लोकांबद्दल तिला तेवढंच प्रेम वाटतात ना, पण आता ती कायद्याने चालणारी आहे. जर समोरचा माणूस चुकला की त्याला तेवढ्याच कठोरतेने ती शिक्षा आहे. अशी मंजू लागते. नमस्कार, वाईट समजा स्वागत आहे माया पॅलेसमध्ये. इन्स्पेक्टर कॅशनर आत्ता एकदा जरा जोरदार टाळ्या होत